नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. ब्रेकिंग न्यूज. जत शहरातील नळ पाणी योजनेमुळे खराब झालेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त होणार. जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी जत शहरातील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी माध्यमाशी बोलताना दिली. संजय कांबळे म्हणाले की जत नगर परिषदेकडील पाणी पुरवठा ठेकेदाराने शहरासाठी मंजूर झालेल्या 79 कोटी रुपयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करून 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या योजनेसाठी शहरातील तसेच परिसरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट आणि डांबरी रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले असून अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जत शहरातील विविध प्रभागामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी पाणी पुरवठाही सुरू झाला आहे. मात्र पाईपलाईनसाठी JCB मशीनच्या साहाय्याने करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी फक्त मोठमोठी खडी टाकण्यात आली असून त्यावर डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीट काम झालेलं नाही. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचाही धोका वाढला आहे. तसेच खोदकामादरम्यान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मुरुम आणि माती टाकण्यात आले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी चिखल निर्माण होऊन नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान जतचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळे आणि उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित ठेकेदाराकडून शहरातील सर्व प्रभागातील रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी दिल्याचे संजय कांबळे यांनी सांगितले. आता पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे प्रदेश सहसचिव सन्माननीय संजय कांबळे साहेब हे काय म्हणाले. नमस्कार, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र सचिव व जत माजी सरपंच. आपल्या जत शहरामध्ये जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की जत शहराला पिण्याचं पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, लोकांना मुबलक पाणी मिळावं, त्याकरता पाणी पुरवठा योजना मंजूर करून देतो. त्यावेळी पडळकर साहेब यांनी सतत या पाण्या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा केला आणि 79 कोटीची योजना मंजूर करून आणली आणि त्याची प्रक्रिया होऊन टेंडर झालं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिने झाले जत शहरात त्या योजनेचे काम अगदी जलद गतीने चालू केलं. आज सर्वच वार्डामध्ये संबंधित ठेकेदार हे प्रत्येक ठिकाणी खोदाई करून पाईपलाईनचं काम करीत आहेत. परंतु आपल्याला पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि मुबलक पाणी मिळावं ही भूमिका
सर्वांचीच आहे. आपण त्याकरता जत शहरातील सर्व पक्षीय संघटना नेतेगण यांनी वेळोवेळी आंदोलनं देखील केली. तर आताचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी खरोखर चांगलं हे काम केलेलं आहे आणि आपण देखील त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि आज जे काय रस्ते पूर्वी डांबरीकरण असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, हे फोडल्याशिवाय पाईप टाकता येत नाही आणि त्याची जी खडी माती आहे ती रस्त्यावर आलेली आहे आणि लोकांना येण्या जाण्याला त्रास होतो, गाड्या जाण्यालाही त्रास होतो. ही अगदी सत्य घटना आहे. म्हणून काही नागरिकांनी आम्हाला सांगितल्यानंतर मी जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अगदी अभ्यासू मुख्याधिकारी आहेत, चांगलं काम करणारा मुख्याधिकारी आहे, त्यांना मी भेटायला गेलो आणि त्यांना जत शहरातील या जे कचरा खडी माती पडलेले रस्त्यावर ते काढून घ्या किंवा पसरून घ्या किंवा ठेकेदारांना सांगून जे पूर्वी आमचे डांबरी रस्ते होते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होते त्यांच्याकडून करून घ्या. पूर्वीच्या प्रमाणे करून दिलं तर लोकांना येण्या जाण्याला अडचण येणार नाही, वाहतुकीला अडचण येणार नाही, सुसज्ज असे रस्ते होते. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही संबंधित ठेकेदारांना सांगून ते काम आम्ही पूर्ण करू, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. आणि आपले जतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे देखील चांगल्या पद्धतीनं या जत शहरामध्ये काम करीत आहेत. कारण डॉक्टर रवींद्र आर्डे डॉक्टर आहेत, त्यांना जत शहराची आणि तालुक्याची कल्पना आहे. जत शहरामध्ये हल्ली ते सगळीकडे फिरून नागरिकांची समस्या राजकीय भान असलेले आपले विक्रमदादा ताड हे तरुण आहेत, त्यांना देखील जत शहरासाठी काहीतरी करावं वाटतंय म्हणून ते देखील या जत शहराच्या विकासासाठी काम करीत आहेत. आणि आज जत शहरामध्ये ज्या मुन्नेव आहेत त्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी सर्व नगरसेवक करतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि आमची एकच इच्छा आहे की जत शहरामध्ये अधिक जे काय बातम्यांसाठी पाहत रहा अपेक्षा जतचा आवाज. बाळगूया. लाईक करा, आणि शेअर आमची करा एकच आणि इच्छा आहे चॅनलला सबस्क्राईब करा. जत धन्यवाद. शहरामध्ये